श्रावणी मला माफ कर. श्रावणी, आईनं तुला घराबाहेर काढलं ग आणि मी काहीच नाही करू शकलो. मला माफ कर. शुभू, तुला पण असं वाटतंय का रे की सानिकाबद्दलची बातमी मी छापून आणायला सांगितली पेपरात? अजिबात नाही श्रावणी, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे. तू असलं काय करूच शकणार नाहीस, करणारच नाहीस. पण श्रावणी, मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या पत्रकाराचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह कसा काय होता आणि तो तुला का फोन करत होता? आणि दुसरी गोष्ट, बातमी पेपरात सकाळी आली आहे, तोपर्यंत चाळीतली माणसं आपल्या घरासमोर आलेत. इतके दिवस काय बोलायला नाहीत आणि आज अचानक एवढा मोठा तमाशा. शुभू, त्या पत्रकाराचा नंबर माझ्या फोनमध्ये कसा आला हे मला खरंच माहित नाही. पण आज आपल्या घरासमोरची गल्ली जमा झाली होती आणि मला पत्रकाराचा जो काही फोन आला त्यावरनं मला एक गोष्ट जाणवती की हे कारस्थान ना कोणत्या बाहेरच्या माणसाचं नाही, आपल्या ओळखीच्यांपैकीच कोणीतरी हा कट रचलाय. ओळखीच्यातल्या पैकी म्हणजे काय म्हणायचं तुला? मला वाटतंय आत्या आणि स्वीटी. कारण इंद्रनीलला वाचवण्यासाठी आणि आपल्या घराची बदनामी करण्यासाठी इतक्या खालच्या थराला दुसरं कोणीच जाणार नाही. त्या दोघी, त्याचं खरं उत्तर ना आपल्याला तो पत्रकार देऊ शकतो. चल त्याला भेटून येऊयात. नाही नाही बघ, आता तिथे जाऊन ना काहीच फायदा होणार नाही. कारण तो पत्रकार आता आपल्याला भेटणारच नाही रे. ऐक, तू ना आता एकतर शांत हो आणि तुला जॉब इंटरव्ह्यूला जायचंय ना, उशीर होईल, तू तिथे जा. पण ठीक आहे, चल घरी चल, आईला मी समजवतो. नाही नाही काही, मी आता आत गेले ना तर सासूबाईंना अजून राग येईल आणि कदाचित खरंच ते स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील, त्यामुळे नको. आता जोपर्यंत पुराव्यानिशी मी हे सिद्ध करत नाही ना की मी निर्दोष आहे, तोपर्यंत मी घरात पाऊल ठेवणार नाही. ऐक ऐक ऐक, नको माझा इतका विचार करूस. मी ठीक आहे आणि आता मला सासूबाईंनी घराच्या बाहेर काढलंच आहे ना, तर मला एका महत्वाच्या ठिकाणी जरा जाऊन यायचंय. महत्वाच्या ठिकाणी म्हणजे कुठं जायचंय? कळेल, येते. बाबू, मी पैसे घेऊन या स्वीटीसाठी समजा केलंय खरं, पण ह्या दोघांनी जर खरं शोधून काढलं तर मी पोर्टाला टाकलो. मग काय माझं खरं नाही. नाही 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 नाही, यांना खरं कळायच्या आत काहीतरी करायला पाहिजे. बरं वाटतंय ना आता? बाई, काय हो, ती श्रावणी बाहेर कुठं नाही ना? इकडं तिकडं घुटमळत नाही ना? नाही नाही, बाहेर बाहेर कुठे नाही ती. हे बघ कारभारने, तू हे जे काही केलंस ना ते अत्यंत चुकीचं केलेलं आहेस. अगं नुसत्या संशयावरनं तू स्वतःच्या सुनेला घराबाहेर काढलंस. अगं एकटी पोरगी आहे ती, कुठं जाईल, काय करेल याचा जरा तरी विचार कर. ते काय सांगू नका मला. माझं घर उद्ध्वस्त करणाऱ्यांसाठी माझ्याकडे दया माया नाही. आणि अण्णा, त्या पोरीने आपल्या सानिकाची एवढी बदनामी केली, पेपरात बातमी छापून आणली, तरी पण तुम्ही तिचीच बाजू घेताय, तिची वकिली करताय. वय म्या तिची बाजू घेणार, कारण मला माझ्या सुनेवरती पूर्ण विश्वास आहे. अगं ती सानिकाबद्दल असं स्वप्नात बी करणार नाही. आणि पेपरात हे जे काही बी छापून आलंय ना ते श्रावणीने केलेलं नाहीये, हे सानिकाला बी आतनं चांगलं माहिती आहे. बाहेरच्याच कुठल्या तरी शत्रूचं काम आहे आणि त्या शत्रूला आपल्याच घरातल्या एका घर भेद्याची, नालायक माणसाची साथ लाभली. बास करा आता. आम्ही अजून पण तेच सांगालोय, त्या पोरीवर विश्वास ठेवू नका. ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर जाऊ दे. आई, आई तू काळजी घे. काय इंद्रनील, इंद्रनील, श्रावणी,
तू इथं कशाला आलीस? इंद्रनीलशी बोलायला. इंद्रनील, हात जोडते मी तुझ्या समोर. सानिकाचा स्वीकार कर आणि तिच्याबरोबर लग्न कर प्लीज. अरे जीवापाड प्रेम करते ती मुलगी तुझ्यावर. आणि काल रात्री तुम्ही दोघं फोनवर काय बोलत होतात ना ते सगळं ऐकलंय. काय तू आमचं बोलणं ऐकलं? हो ऐकलं मी. अरे का वागतोयस तू असा? चूक तुमच्या दोघांची आहे ना, मग शिक्षा फक्त तिला का? तुला कळत नाही का तुझ्या नकारामुळे तिला खूप त्रास होतोय? तुला जाणीव नाहीये या गोष्टीची? आणि काकू, अहो तुम्ही तरी समजावा ना तुमच्या मुलाला. तुम्ही पण एक स्त्री आहात ना, एका मुलीची आई आहात. तुम्हाला कळू शकतं एका गरोदर बाईची या समाजात काय अवस्था होऊ शकते, तिच्या मनावर किती परिणाम होत असेल ते कळत नाही का तुम्हाला? हे बघा, एकदा ना शांतपणे विचार करा, पण प्लीज प्लीज समजावा तुमच्या मुलाला. श्रावणी, अगं लग्न म्हणजे खेळ नाही ना. आणि हे बघितलं रे, तू तुझी जबाबदारी घेण्यापासून मागे हटू शकत नाहीस. एका मुलीबरोबर असं वागतोस आणि स्वतःला पुरुष म्हणवतोस. ए तोंड सांभाळून बोला. त्या सानिकाच्या पोटातल्या बाळाचा आणि माझा काही संबंध नाही, कळलं? नाही इंद्रानील, आवाज चढू नकोस तू. तुला जर एवढीच काळजी आहे सानिकाची तर आधी समजवायला पाहिजे होतं तिला. पोरांसोबत फिरायचं, मजा करायची आणि मग पोटातल्या बाळासाठी बाप शोधत फिरायचं. त्याला काय अर्थ आहे? इंद्रानील, काय बोललास? कोण काय बोललास? सानिका बद्दल असलं काही बोलायचं नाही. आणि तिच्या पोटात कोणाचं बाळ आहे हे मला चांगलंच माहितीये. ए श्रावणे, लांबो लांबो. तुझी एवढी हिंमत झाली माझ्या घरात येऊन माझ्या भावावर हात उगार आलेस? अगं पण तू जर तयार असेल लग्न करायला तर तुला काय प्रॉब्लेम आहे? का प्रॉब्लेम नसेल मला? हा, भाऊ आहे तो माझा आणि त्याच्या गळ्यात मी असं कुठल्या पण फालतू पोरीला पडू देणार नाही, कळलं का? ती तुझा अहंकार आणि कारस्थान एक दिवस तुला नक्की महागात पडतील, लक्षात ठेव. ए शिक्षण मंत्र्याची पोरगी, इथं येऊन लेक्चर नाही द्यायचे काय? आधी तुझी सासू तुझ्या संगत कशी वागायला ना ते बघ. स्वतःच्या सासरी स्वतःला स्थान मिळेना झालं, पण तो दुसऱ्यांचा न्याय करायला आली आहे. बघ हे, सानिकाच्या होणाऱ्या बदनामीला आणि इथं होणाऱ्या राड्याला ना फक्त आणि फक्त तू जबाबदार आहेस. आलं का ध्यानात? हा? आता बघत काय उभारलेस? निघ ना. अगं निघ, जा की ग जा. काहीही झालं तरी मी सानिकाला न्याय मिळवून देणार.